नवीनच लग्न झालेल्या मुलींसाठी हा मोठा पर्वकाळ असतो महाराज. मी सुद्धा एक कुणाची तरी मुलगी आहे. पंचमी आली की ती सासरवासीन वाट पाहत असते. ती म्हणत असते घरामध्ये, हे बघा मला पंचमीला जाऊ द्या, कारण त्या पंचमीला आमच्या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये तो कार्यक्रम साजरा केला जातो. कारण आमच्या गावामध्ये ससेवाडी गावामध्ये मोठं भगवान शंकराचं मंदिर आहे आणि आमच्या नवविवाहित सगळ्या मुली पंचमीला येत असतात. म्हणून अगोदरच महिनाभर ती मुलगी आपल्या सासर घरी हात जोडत असते. सासरवास फार वाईट असतो. सासरवासामध्ये असलेल्या मुलींनी लक्षात ठेवावं की जास्त टेन्शन घ्यायचं नाही. काहीच दिवस सासरवास असतो, नंतर सुनवास चालू होतो. म्हणून त्या सासांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, 4 दिवस प्रत्येकाचे. ती मुलगी हात जोडत असते, कधी नवऱ्याकडे जात असते, हे बघा रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी 1 मिनिट सुद्धा मला ठेवू नका, माझ्या दादाला मी राखी बांधेल, राखी बांधली का न बांधली तुम्ही मला घेऊन या, पण हात जोडून विनंती आहे फक्त मला पंचमीला जाऊ द्या. वर्ष माझ्या मैत्रिणीच्या भेटी होत नाही. गावामध्ये आल्याच्या नंतर झोक्याचा कार्यक्रम असतो आणि ती नवविवाहित वधू जेव्हा गावामध्ये येत असते, काहींच्या हाताची मेहंदी सुद्धा सुकलेली नसते, गेलेली नसते. ते सुद्धा चित्र फार पाहण्यासारखं आहे. आणि ती मुलगी गावामध्ये आल्याच्या नंतर आपला सासरचा अनुभव सांगत असते. माझी सासू सुद्धा चांगली आहे, सासरा सुद्धा चांगला आहे. आणि हा अनुभव ऐकल्यानंतर आईवडिलाला भावाला सुद्धा चांगलं वाटत असतं. असाच हा पर्वकाळ जात असताना जर त्या मुलीच्या आयुष्यातले 20 वर्ष गेलेले असेल, आता ती मुलगी पंचमीला येत नाही. बघा आता ती मुलगी पंचमीला येत नाही, आता फक्त भाऊबीजीच्या आणल्या दिवशी येत असते. आणखी 10 वर्ष गेले तर ती मुलगी डायरेक्ट भाऊबीजीला येत असते. आणखी 10 वर्ष गेले तर ती मुलगी येत नसते. ती भावाला फोन करत असते, दादा दादा आई गेली रे, दादा आई गेली, तेव्हापासून तुम्हाला घ्यायला आला नाहीस, पण विनंती आहे, अरे सोडत नाहीत माझ्या घरचे, फक्त रक्षाबंधनला आणि भाऊबीजीला येत जा माझ्याकडे. माझी इथं बसलेल्या सगळ्या भावांना विनंती आहे, बघा त्या बहिणीच्या घरी एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमात नाही जाता आलं तरी चालेल, पण त्या बहिणीचा जर संकटकाळी तुम्हाला फोन आला, सगळे कामं सोडा रे, सगळे कामं सोडा आणि त्या बहिणीच्या पाठीशी उभ्या राहण्यासाठी जा. कारण जगामध्ये जग उभं राहिलं तरी त्या बहिणीला आधार वाटत नाही. एक भाऊ तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू द्या, तिला फार मोठा अभिमान वाटत असतो, फार मोठा अभिमान वाटत असतो भाऊ. आणि इथं बसलेल्या बहिणींना सुद्धा माझी विनंती आहे, रक्षाबंधनला आल्याच्या नंतर तुम्ही राखी बांधत असाल आणि भाऊ जर तुम्हाला विचारत असेल, ताई सांग बरं झालं आपलं, चांगलं झालं सगळं आपलं. पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा संत सेवे. तुमचं पतन करून घ्यायचे की तुमचा उद्धार करून घ्यायचा हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून संत चरण रज, चला संतांची संगत करा. संत ह्या त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग करत असतात, पण जग कल्याणासाठी अहोरात्र कष्ट करून या जगाच्या हितासाठी जगत असतात. अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, हो जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण हो देह कष्ट वीती परोपकारे, देह कष्ट वीती परोपकारे, देह कष्ट वीती परोपकारे, देह कष्ट वीती परोपकारे, हो देह कष्ट वीती परोपकारे. जगाच्या कल्याण हो संताच्या विभूती, हो जगाच्या कल्याण
जगाच्या कल्याण संतांच्या जगाच्या कल्याण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगहितासाठी संत जगत असतात. आणि हा महिमा जर एवढा संतांचा मोठा असेल तर नारद महर्षी एकदा भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि गेल्याच्या नंतर देवालाच विचारू लागले. स्वतः संत आहेत नारद संत, देवाला विचारू लागले, भगवंता या जगामध्ये संतांचा महिमा काय असतो, काय आहे. आता देवालाही प्रश्न पडला, स्वतः संत असताना स्वतःच प्रश्न करतायत की संतांचा महिमा काय. देव म्हटले काळजी करू नका, एक काम करा. म्हटले काय. त्या कुपाटीवर एक सरड्या आहे, म्हटले जा त्या सरड्याकडे आणि त्याला जाऊन विचारा संतांचा महिमा काय आहे. देवाच्या सांगण्यावरून नारद संत त्या सरड्याकडे आले आणि विचारलं त्याला, का रे बाबा, मला देवाने तुझ्याकडे पाठवलं, तुला काहीतरी ज्ञान असलं पाहिजे, मला सांग संतांचा महिमा काय. नारद संतांनी प्रश्न विचारल्याबरोबर त्या सरड्याने देहत्याग करून टाकला, प्राण सोडले. नारद संत हे परत आले, देवा ज्याला विचारायला पाठवलं होतं त्याला विचारल्याबरोबरच तो गचकला, केला तो. आता सांगा संतांचा महिमा काय. देव म्हटले काळजी करू नका, एक काम करा, त्या झाडावरती एक पोपट बसलेला आहे, त्या पोपटाला जाऊन विचारा. नारद संत आले आणि पोपटाला विचारू लागले, हे पोपटा, अरे संतांचा महिमा काय. प्रश्न विचारल्याबरोबर त्या पोपटाने सुद्धा देह त्याग केला, प्राण सोडून दिला. परत आले नारद संत देवाकडे, देवा अरे ज्याला ज्याला मी विचारतोय पोपट सुद्धा मेला. देव म्हटले काळजी करू नका, आत्ताच एका गाईला वासरू झालेलं आहे, जा त्या वासराला विचारा. नारद संत आले आणि त्या वासराला विचारलं, मला सांगा संतांचा महिमा काय. हा प्रश्न केल्याबरोबर वासराने सुद्धा प्राणत्याग केला. आता मात्र नारद संत निराश झाले, देवाकडे आले, देवा वासरूही मेलं, आता मला तुम्ही सांगा देवा संतांचा महिमा काय. देव म्हटले काळजी करू नका, आताच्या नगराच्या राजाला राजकुवर झालेला आहे, कित्येक दिवसाने मुलगा झालेला आहे, एक काम करा, जा त्या मुलाला जाऊन विचारा, 8 दिवसाचा मुलगा आहे. नारद संत म्हटले, देवा मी काय येडाय का. अरे सरड्याला विचारलं आणि विचारल्यावर तो मेला, त्याचं मागं पुढं कोणी नव्हतं विचारणारं, म्हणून मी तिथून परत आलो. म्हणून मी तिथून परत आलो. पोपटाचंही कोणी नातेवाईक खंबीर नव्हतं म्हणून मी तिथूनही परत आलो. वासरू गेला त्याचंही कोणी नव्हतं म्हणून तिथून मी परत आलो. राजाचा मुलगा जर गेलाच